कधी ना कधीतरी तुझ्या घरी नक्कीच येईल. कुणी ना कुणीतरी तुला हे सत्य सांगेलच. कुठे ना कुठेतरी तुला नोकरी मिळेलच. ते मला काही ना काहीतरी शिकवत असतात. मी तुमचे पैसे कसेही करून परत करीन. अशा प्रकारची मराठी वाक्ये आपण आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये नेहमीच बोलत असतो. मग आता मी तुझ्या घरी नक्कीच येईल याचे इंग्रजी ट्रान्सलेशन तर तुम्ही सहजरित्या करू शकता. परंतु मी कधी ना कधीतरी तुझ्या घरी नक्कीच येईल म्हणजेच कधी ना कधीतरी यासाठी इंग्रजीमध्ये काय वापरले जाते याबाबत आपले कन्फ्युजन होते. तेव्हा अशा प्रकारचेच कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे दूर होणार आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे. मी कधी ना कधीतरी तुझ्या घरी नक्कीच येईल. मग आता इथे कधी ना कधीतरी यासाठी इंग्रजीमध्ये सम टाईम ऑर द अदर असं वापरलं जातं. मग आता त्याचा वापर करून आपण हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. मग आता हे सम टाईम ऑर द अदर हे तुम्ही वाक्याच्या शेवटी घेऊ शकता किंवा वाक्याच्या आधीसुद्धा सुरुवातीलासुद्धा घेऊ शकता. मग आता मी तुझ्या घरी नक्कीच येईल म्हणजेच फ्युचर टेन्स आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय विल डेफिनेटली come to your house. Come to your house म्हणजेच मी तुझ्या घरी नक्कीच येईल. मग आता कधी ना कधीतरी यासाठी आपण इथे वापरणार आहोत सम टाईम ऑर द अदर. आय विल डेफिनेटली कम टू युअर हाऊस सम टाईम ऑर द अदर अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, कधी ना कधीतरी तू मला फोन करशील. बघा आता इथे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. मग तुम्ही हे सम टाईम ऑर द अदर सुरुवातीलासुद्धा वापरू शकता किंवा शेवटीसुद्धा वापरू शकता. आता हेच तू मला फोन करशील म्हणजे हे सुद्धा फ्युचर टेन्स आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत यू विल कॉल मी. यू विल कॉल मी म्हणजे तू मला फोन करशील. कधी ना कधीतरी म्हणजेच सम टाईम ऑर द अदर किंवा सम टाईम ऑर द अदर यू विल कॉल मी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. असं म्हटलं तरी ते तुमचं बरोबरच येणार आहे. यू विल कॉल मी सम टाईम ऑर द अदर म्हणजे कधी ना कधीतरी यासाठी तुम्हाला वापरायचं आहे सम टाईम ऑर द अदर. आता नेक्स्ट बघा, कुणी ना कुणीतरी तुला सत्य सांगेल. बघा आता इथे आलेलं आहे तुला सत्य सांगेल, हे तर तुम्ही बनवू शकता, परंतु कुणी ना कुणीतरी. मग आता यासाठी इंग्रजीमध्ये काय वापरलं जातं तर सम वन ऑर द अदर. कुणी ना कुणीतरी यासाठी वापरलं जातं सम वन ऑर द अदर. मग आता आपण हे सुरुवातीला घेणार आहोत, पण आता इथे आपण घेणार आहोत सम वन ऑर द अदर फ्युचर टेन्स आहे, म्हणून इथे आपण वापरणार आहोत विल टेल यू द ट्रूथ. बघा विल टेल यू द ट्रूथ. समवन ऑर द अदर म्हणजेच काय, कुणी ना कुणीतरी. विल टेल यू द ट्रूथ तुला सत्य सांगेल अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, कुणी ना कुणीतरी हे मुद्दाम केलं आहे. बघा असं सुद्धा वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की कुणी ना कुणीतरी हे मुद्दाम केला आहे, म्हणून त्यासाठी आपण वापरणार आहोत समवन ऑर द अदर आता केला आहे म्हणजेच हे प्रेझेंट परफेक्टमधलं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत हॅज डन म्हणजेच केलं आहे. याकरता समवन ऑर द अदर हॅज डन हे, म्हणून आपण इथे घेणार आहोत धिस आणि मुद्दाम म्हणजेच इंटेन्शनली. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. समवन ऑर द अदर हॅज डन धिस इंटेन्शनली. कुणी ना कुणीतरी हे मुद्दाम केला आहे. आता नेक्स्ट बघा, तुला कुठे ना कुठेतरी नोकरी मिळेलच. आता बघा हे जे सेंटेन्स आहे तुला नोकरी मिळेलच म्हणजेच फ्युचर टेन्स, पण कुठे ना कुठेतरी यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये काय वापरायचं आहे तर समवेअर ऑर द अदर. मग आता हे वाक्य इंग्रजीत कसं करणार तुम्ही, यू विल
आता इथे तुम्ही नोकरी मिळेलच म्हणून गेटसुद्धा वापरू शकता किंवा फाइंड हे सुद्धा वापरू शकता. आपण इथे घेणार आहोत गेट. यू विल गेट ए जॉब म्हणजे तुला नोकरी मिळेलच कुठे ना कुठेतरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत समवेअर ऑर द अदर. समवेअर ऑर द अदर. यू विल गेट ए जॉब किंवा यू विल फाइंड ए जॉब समवेअर ऑर द अदर, किंवा तुम्ही इथे यू कॅन गेट अ जॉब असं सुद्धा म्हणू शकता. यू कॅन गेट अ जॉब समवेअर ऑर द अदर, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी तुला कुठे ना कुठेतरी पाहिले आहे. बघा आता पाहिले आहे म्हणजेच हे सुद्धा प्रेझेंट परफेक्टमधलं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅव सीन यू. मी तुला पाहिलं आहे. आता कुठे ना कुठेतरी यासाठी आपण घेणार आहोत समवेअर ऑर द अदर. समवेअर ऑर द अदर. आय हॅव सीन यू समवेअर ऑर द अदर. मी तुला कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे किंवा मी तिला कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे. आय हॅव सीन हर. तिला म्हणून इथे हर करायचं. हर समवेअर ऑर द अदर. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तो मला काही ना काहीतरी शिकवत असतो. बघा आता काही ना काहीतरी म्हणजेच यासाठी आपण वापरणार आहोत समथिंग ऑर द अदर. आता तो मला शिकवत असतो. शिकवत असतो म्हणजे सतत क्रिया चालू असते, म्हणून आपण इथे वापरणार आहोत कीप. कीपचा उपयोग करणार आहोत. कीप्स. इथे एकवचनी करता आहे म्हणून इथे कीप्स होणार आहे. ही कीप्स टीचिंग मी म्हणजे शिकवत असतो म्हणून टीचिंग घेतलेलं आहे. कोणाला? मला. ही कीप्स टीचिंग मी. काय? काही ना काहीतरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत समथिंग ऑर द अदर. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे. ही कीप्स टीचिंग मी समथिंग ऑर द अदर. तो मला काही ना काहीतरी शिकवत असतो. आता नेक्स्ट बघा, मला काही ना काहीतरी खायची इच्छा होते. बघा असं सेंटेन्स आपण बऱ्याच वेळा बोलत असतो. मग आता मला खायची इच्छा होते, म्हणून यासाठी आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आय फील लाईकचा उपयोग कसा करतात. मला खायची इच्छा होते यासाठी आपण वापरणार आहोत आय फील लाईक इटिंग. खायची म्हणून आपण इथे इटिंग वापरणार आहोत. आय फील लाईक इटिंग. मला खायची इच्छा होते. काय? काही ना काहीतरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत समथिंग ऑर द अदर. समथिंग ऑर द अदर. बघा अशा प्रकारे हे इंग्रजीत सेंटेन्स येणार आहे. आय फील लाईक इटिंग समथिंग ऑर द अदर. मला काही ना काहीतरी खायची इच्छा होते. आता नेक्स्ट बघा, मी तुमचे पैसे कसेही करून परत करीन. बघा कसेही करून, मी तुमचे पैसे परत करीन म्हणजे आय विल रिटर्न युअर मनी असं आपण म्हणू शकतो, म्हणजे फ्युचरमध्ये. पण कसंही करून मग हे कसं बोलणार तुम्ही इंग्रजीमध्ये? तर इथे येणार आहे आय विल रिटर्न युअर मनी. म्हणजे मी तुमचे पैसे परत करीन. कसेही करून, त्यासाठी आपण घेणार आहोत समहाव ऑर द अदर. समहाव ऑर द अदर. बघा अशा प्रकारे आय विल रिटर्न युअर मनी समहाव ऑर द अदर. मी तुमचे पैसे कसेही करून परत करीन. आता नेक्स्ट बघा, कुणी ना कुणीतरी हे काम करेल म्हणजे कुणी ना कुणीतरी. आता हे जे सेंटेन्स आहे कुणी ना कुणीतरी, यासाठी आपण वरती पाहिलंच की त्यासाठी इंग्रजीमध्ये काय वापरलं जाते. कुणी ना कुणीतरी यासाठी समवन ऑर द अदर आपण वापरलेलं आहे. तर त्याचा उपयोग करून हे जे वाक्य आहे हे काम करेल. म्हणजेच इथे सुद्धा तुम्हाला कोणता टेन्स दिसतोय ते तुम्ही ओळखायचं आणि त्यानुसार मग हे वाक्य इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करायचं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कधी ना कधी किंवा कुणी ना कुणी, कुठे ना कुठे किंवा काही ना काही किंवा कसेही करून अशा प्रकारचे जे मराठी शब्द आपण मराठीमध्ये वापरत असतो ते इंग्रजीमध्ये त्यासाठी काय वापरले जाते आणि त्याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करताना ते कसे वापरले जातात हे शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.